या वेळास बीचकडे पाहताना आम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सागरा प्राण तळमळला या गीताची प्रकर्षाने आठवण झाली. संध्याकाळी 4च्या सुमारास आम्ही वेळास बीचवर पोचलो आणि या इथे सगळीजण वेळासमध्ये कासवांचं संरक्षण, जतन आणि संवर्धन कशा प्रकारे केलं जातं ते पाहण्यासाठी आले होते. हा इथे या संस्थेचा एक माणूस सगळ्यांना माहिती देत होता. बघा, 1000 कासवांच्या पिल्लांमध्ये एकच कासव जगते. ही पिल्लं अतिशय नाजूक असतात आणि ती पाण्यात जाताना कोणाच्या पायाखाली वगैरे आली तर ती मृत होतात. त्यामुळे ह्यांचं संवर्धन, जतन काळजीपूर्वक करावं लागतं. हा आहे वेळासचा समुद्र किनारा. इथे या टोपल्यांमध्ये आपल्याला छोटी छोटी कासवं पाहायला मिळतील. तिथली जमीन अशा प्रकारे भुसभुशीत करतात की तिथे आपोआप कासवं आजूबाजूच्या मातीतून येतात. काय दिसतंय बघा, या नेटच्या आतमध्ये माणसं जाऊ शकत नाहीत आणि तिथेच या अशा टोपल्या उपडी ठेवलेल्या असतात. 5-6 तासानंतर आजूबाजूच्या वाळूमधली कासवं तिथे येतात. त्याच्यानुसार 45 दिवसाने रेग्युलर इथं चेक कधी हॅच सांगू शकतो. तर आता टेम्परेचर वाढलं आहे, लवकर हॅच थंडी जास्त असेल तर 50 म्हणजे 60-65 दिवस होते. आता तयार आहे. आता 3 बास्केट आपल्या डिवाइस चालू आहे त्याची. पण आता हाच सीझन आहे ना, मार्च एप्रिलमध्ये गेल्या वर्षी 19 मे पर्यंत सुरू. लेट होत आहे का? लेट झालं. सक्सेस रेट पण कमी येतो. टेम्परेचरमुळे कसं हाय झालं म्हणजे 35च्या पुढं डॅमेज होतात. ही टोपल्यांखाली मिळालेली 3 कासवांची पिल्लं समुद्राच्या पाण्यात जाण्यासाठी सोडली होती. त्यापैकी एक पिल्लू फार वेगानं समुद्राच्या पाण्याकडे जात होतं, तर एक अशक्त असलेलं कासवाचं पिल्लू आहे ते मात्र बघा इथे सगळ्यात मागे राहिलेलं आहे. कारण त्याची प्रकृतीच मला वाटतं नाजूक अशक्त आहे. पण बाकीची जी 2 पिल्लं होती संध्याकाळ तरी होईल त्याला. एक गेलं पहिलं फास्ट. अशा प्रकारे टोपल्यांखाली सापडलेली पिल्लं समुद्राच्या पाण्यात सोडली जातात. सोडताना कोणी पाण्यात जाऊ नये अशी सूचनाही दिली जाते. कारण अत्यंत नाजूक असणारी ही पिल्लं माणसांच्या पायाखाली होण्याची जास्त शक्यता असते. जवळजवळ 1000 कासवांमध्ये एक कासव पुढे जगतं. मग याला व्हॉइस द्यायचा. चलते चलते मेरी ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. बाजूला या कुठे दिसतच नाही.
चलो